शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजचा विषय सांगण्याचा तात्पर्य म्हणजे आपण आले पिकात येत्या 3-4 दिवसात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र भरपूर अशा प्रमाणात मध्य महाराष्ट्रात पाऊस पडला। आता सध्या पाऊस कमी आहे, पण मराठवाडा, विदर्भ या साईडला भरपूर असा पाऊस सध्या चालू आहे। त्यामुळे काय होते की आपल्या आले पिकाला सड लागण्याचे प्रमाण सुद्धा वाढणार आहे आणि तसेच त्याला काय नियोजन केलं पाहिजे ही सर्व माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे। तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, ऑलचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला आपण दिलेली माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचेल। तर सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे, आपल्या पिकामध्ये जे दुसऱ्याच्या प्लॉटमधून येत असेल पाणी आले प्लॉटमधून, तर ते पाणी आपल्या पिकात आले पिकात येऊन देऊ नका, त्याच्यामुळे सडीचं प्रमाण वाढतं। आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या क्षेत्रात असलेली जर पाणी जर साठत असेल तर ते कुठल्या ना कुठल्या परीनं आपण ते पाणी आपल्या क्षेत्रातून काढून देणं अतिशय गरजेचं आहे। पाणी एका जागेवर जर साठलं तर कंदकुज वाढते, आपल्या मुळ्या डॅमेज होतात, उत्पन्नात घट होते। त्यातून सुद्धा जर समजा सड लागली तर आपण काय करायचे, जे आपण मीठ जे खातो, जे मोठं मीठ आहे, ते मोठं मीठ लागलेल्या खंडाच्या आजूबाजूला आणि त्या खंडाला जोपर्यंत थंडी पडत नाही तोपर्यंत आपण ते जर 10 दिवसाला जर टाकत गेला तर जी कंदकुज लागलेली आहे ती कंदकुज जागेवर थांबते आणि त्याची वाढ होत नाही। त्यामुळे आपल्याला कमीत कमी खर्च येतो। बरेच शेतकरी मलाही कॉल करून विचारतात की ह्या मिठाच्यामुळं सड थांबते का? तर माझा अनुभव सरासरी 1-3 वर्ष झालं मी याचा वापर करतोय। कमीत कमी खर्चामध्ये अतिशय चांगला असे 8 रुपये 10 रुपये किलो हे मीठ, मोठं मीठ मिळतं आणि अवाढव्य खर्चसुद्धा आपला वाचतो। तर अतिशय असा चांगला असा रिझल्ट आहे। आणि ह्या ज्या कंपन्या बनवतात त्यासुद्धा मिठाचा प्रमाण त्या औषधामध्ये असतंय, आपल्याला काय कळत नाही। आणि शेतकऱ्यांची होणारा जो खर्च आहे तो कमीत कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। पाणी साठवून देऊ नका, योग्य ती काळजी घ्या। आणि महत्त्वाची गोष्ट, पाऊस बंद व्हायच्या टायमिंगला आपण ह्युमिक सोडणं अतिशय गरजेचं आहे। ह्युमिक बरोबर DF सोडा, ह्युमिक आणि DF दोन्ही सोडा, त्याच्यामुळं आपला जो थांबलेली मुळे आहे ती सुद्धा चालू होईल आणि पिवळसरपणा जो यायला लागलेला आहे तो DFनं पूर्ण कमी होईल। चांगल्या कंपनीचं, रानडे कंपनीचं 1 नंबर असं DF आहे, ते सोडा आणि आपलं प्लॉट वाचवण्याचा प्रयत्न करा। जास्तीत जास्त खर्च करणं अतिशय घातक आहे, कारण यावर्षी दराचं अतिशय बिकट अशी परिस्थिती राहणार आहे। त्यामुळे कमीत कमी खर्च करण्याला आपण आणि स्वतः मेहनत घेणं अतिशय गरजेचं आहे। जर आपण पाणी साठवून दिलं नाही तर आपल्या आले पिकाला अजिबात अशी सड लागणार नाही। मुळी डेव्हलप होणं अतिशय गरजेचं आहे, त्यासाठी ह्युमिक सोडा। हा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, ऑलचं बटन दाबा, येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील।